नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. बेधडक मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत राज्यातल्या गारपीटग्रस्तांना, दुष्काळग्रस्तांना जी केंद्र सरकारकडून मदत मिळणं अपेक्षित होती त्या मदतीचं काय झालं. कृषी मंत्र्यांनी केंद्रातले आश्वासन दिलं, राज्यातल्या कृषी मंत्र्यांनी आश्वासन दिलं आणि केंद्रातून जी मदत राज्य सरकारला मिळायला हवी होती ती मदत मिळालीच नाही. त्यामुळं मध्यंतरी काही दिवसांपूर्वी जी राज्यामध्ये गारपीट झाली, मोठ्या प्रमाणात गारपिटीमध्ये नुकसान झालं, त्यावेळेला राज्य सरकारला स्वतःच्या गंगाजळीमधून पैसे काढून शेतकऱ्यांना मदत म्हणून द्यावे लागले. 2 वेळा एनडीआरएफची बैठक झाली दिल्लीमध्ये. राष्ट्रीय आपत्ती निवारणासाठी जी निधी उभारला जातो त्या समितीची बैठक झाली. याच्यातून इतर राज्यांना, महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या राज्यांना मदत दिली गेली. महाराष्ट्राचा विचार का नाही झाला? या सगळ्यामध्ये राज्य सरकार पाठपुरावा करण्यामध्ये कुठं कमी पडतंय का? केंद्राकडून मदत कधी मिळणार याची आस लागून बसलेल्या शेतकऱ्याच्या पदरामध्ये काय नेमकं पडतंय? गेल्या सरकारकडनंही याच आश्वासन मिळालं होतं आणि नवं जे सरकार होतं त्या वेळेला विरोधी पक्षात बसलेले आत्ताचे सत्ताधारी शेतकऱ्यांना मदत मिळत नाही म्हणून टाहो फोडत होते. मग आत्ता हे शेतकऱ्यांना मदत देण्यामध्ये कमी का पडतायत? नव्या सरकारकडच्या कुठल्याही अपेक्षा पूर्ण होत नाहीत म्हणून शेतकरी नाराज झालाय का? शेतकरी निराश बनलेला आहे का? त्याच्या पदरात काही पडत नाही म्हणून? ह्या सगळ्या प्रश्नाविषयी आपण चर्चा करणार आहोत 3 महत्त्वाचे प्रश्न घेऊन. पहिला प्रश्न आपला आहे की केंद्र सरकारकडून दुष्काळग्रस्तांना मदत कधी मिळणार. दुसरा प्रश्न आपला आहे केंद्राच्या मदतीसाठी राज्य सरकारचा पाठपुरावा कमी पडतोय का? हा प्रश्न उपस्थित करण्यामागचं कारणच असं आहे कारण पहिल्या मदतीसाठी राज्य सरकारने जो प्रस्ताव दाखल केला होता या प्रस्तावातच त्रुटी आढळल्यामुळं केंद्राकडून त्या प्रस्तावामध्ये बदल करावा आणि नव्याने प्रस्ताव सादर करावा अशा प्रकारच्या सूचना दिल्या गेल्या होत्या आणि त्यावेळेस राज्य सरकारची धावपळ झाली अशी ही माहिती समोर आलेली होती. आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न आपला आहे की सरकार बदलून देखील शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे का? हे 3 प्रमुख प्रश्न घेऊन आपण बेधडकमध्ये आज चर्चा करणार आहोत. आणि शिवाय #बेधडक वापरून तुम्हीही तुमच्या प्रतिक्रिया आमच्या फेसबुकवरती टाकू शकता, फेसबुक पेजवरती टाकू शकता. त्यातल्या काही निवडक प्रतिक्रिया देखील कार्यक्रमाच्या मध्ये आपण प्रेक्षकांच्या या 3 प्रश्नांसंदर्भात, सरकारच्या धोरणासंदर्भात आणि दुष्काळग्रस्तांना मिळत नसलेल्या मदती संदर्भातल्या आपण घेणार आहोत. आपल्यासोबत आत्ता आहेत विजय जावंदिया, शेतकरी नेते, थेट वर्ध्यावरून. ते सरकारच्या सगळ्या भूमिकेबद्दल आपल्याला सांगतील. आपल्यासोबत औरंगाबादवरून ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे सर आहेत. संजीव उन्हाळे सर, एकूणच या सगळ्या शेतकऱ्यांच्या पदरी पडलेल्या निराशेबद्दल, सरकारचा पाठपुरावा कमी कसा पडतोय या सगळ्याबद्दल आपल्याला अधिक विश्लेषण करून सांगतील. आपल्यासोबत येणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे. आपल्यासोबत नवी दिल्लीहून असणार आहेत भाजपचे नेते, शेतकरी पक्षात काम केलेले नेते पाशा पटेल. रघुनाथदादा पाटील शेतकरी संघटनेचे नेते देखील कोल्हापूरच्या स्टुडिओमध्ये आपल्यासोबत काही वेळातच येणार आहेत. सुरुवात जावंदे साहेब तुमच्यापासूनच करतो. ज्या प्रकारे आपण बघतोय की वारंवार आश्वासनं फक्त दिली जात आहेत, दुष्काळाची परिस्थिती तयार राज्यामध्ये निर्माण झालेली आहे. एकीकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करतोय, कुठलाही दिलासा मिळत नाही. गारपीटग्रस्तांना देखील दिलासा दिला गेला नाहीये. सरकार स्वतःच्या गंगाजळीतनं पैसे बाहेर काढून शेतकऱ्यांना मदत करू पाहतंय. केंद्रात देखील राज्यातल्या सत्ताधारी पक्षाचं सरकार आहे. का घडतंय असं? शेतकऱ्यांना मदत का मिळत नाहीये? तर तुम्ही 3ही प्रश्न जे आहेत ते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केलेले आहेत. राज्य सरकारचं दिल्लीवर वजनच पडत नाही ही वास्तविकता आहे. महाराष्ट्रातला हा जो दुष्काळ आहे हा दुष्काळ 1972च्या दुष्काळापेक्षाही भयंकर दुष्काळ आहे. यावर्षी नापिकी आहे आणि त्याच्यासोबत बाजारात मंदी आहे. शेतकरी जो निराश होतो आहे आणि शेतकऱ्यांच्या दुर्दैवी आत्महत्या कमी होण्याच्या ऐवजी वाढतात आहेत, हे सत्य देवेंद्र आणि नरेंद्र नाकारू शकणार नाही इतकं सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे. इतर राज्यांना मदत करता येते केंद्राला, तर मग महाराष्ट्राला का करता येत नाही? मला असं वाटतं नरेंद्र मोदीच्या सरकारची अशी काहीतरी धारणा असेल की महाराष्ट्राची मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि म्हणून त्याला मदत करण्याची गरज नाही. मग हेच भाजपाचे लोक विरोधी पक्षात होते तेव्हा काँग्रेसच्या नावाने बोटं का मोडायचे असा प्रश्न पडतो आहे. मी अत्यंत स्पष्टपणे आपल्याला सांगतो की यावर्षी माझं गणित असं आहे की विदर्भ मराठवाड्यातल्या कापूस आणि सोयाबीन उत्पादकांकडे 20,000 कोटी रुपये कमी आलेले आहेत. मी कुठेही मुख्यमंत्र्यांशी आणि कृषी मंत्र्यांशी बसून चर्चा करायला तयार आहे.
या पार्श्वभूमीवर जी काही मदत जाहीर केलेली आहे ती किती तोकडी आहे. 4,500 रुपये हेक्टरी सरसकट कोरडवाहू शेतकऱ्यांना मदत जाहीर झाली, ती सुद्धा पूर्णपणे मिळालेली नाही. माझा पहिला प्रश्न असा आहे की काँग्रेसला शिव्या देणाऱ्या भाजपनी याच्यात नाविन्यपूर्ण काय निर्णय घेतलेला आहे. दुसरा प्रश्न असा की मदत 2 हेक्टर पर्यंत, ती मदत काँग्रेसच्या राज्यात सुद्धा 2 हेक्टर पर्यंतच दिली जायची. तेव्हा हे बोटं मोडायचे, एकनाथराव खडसेही बोटं मोडायचे आणि आता त्याच्यात हे काही बदल करू शकत नाहीये. राज्याची ताकद नाही, केंद्राची खरी मदतीची गरज आहे. कारण नोटा छापण्याचा अधिकार केंद्राला आहे, कर्ज घेण्याचा अधिकार केंद्राला आहे. पण राज्याला सुद्धा 3 लाख कोटीचं कर्ज असताना 10-20 हजार कोटीचं कर्ज घेतलं तर मदत जास्त करता येऊ शकत नाही का. मी आजच नितीन गडकरींची एक मुलाखत ऐकत होतो, त्यात ते म्हणत होते की जर रस्त्याला आणि याला मदत केली ट्रान्सपोर्टला तर 2% जीडीपी वाढतो. पण शेतकऱ्यांची लूट वाढवून शेतकऱ्यांचा जीडीपी काँग्रेसने कमी केला. भाजपचं सरकार शेतकऱ्यांचा जीडीपी वाढवण्याकरता काही करत नाही. पण मागच्या वर्षी जे काही त्यांना पैसे मिळाले त्याच्यापेक्षा कमी पैसे जर मिळत असतील तर मदत करायला यायला पाहिजे. मला एकाच गोष्टीकडे लक्ष वेधायचं आहे की साखरेला पुन्हा निर्यातीला सबसिडी देण्याचा निर्णय ताबडतोब होऊ शकतो, तर मग विदर्भाच्या मराठवाड्याच्या शेतकऱ्यांना दुष्काळाकरता मदत देण्याचा निर्णय का होऊ शकत नाही, हा विदर्भाच्या भाजपच्या आमदार खासदारांनी प्रश्न नरेंद्र मोदींकडे जाऊन तो प्रश्न आता उपस्थित केला पाहिजे. कारण आता पुढच्या आठवड्यात नाही, जावंदे साहेब येतो, पुढच्या आठवड्यात सगळं संसदेचं अधिवेशन सुरू होत आहे, अर्थसंकल्पीय. शशिकांत शिंदे देखील आपल्या सोबत आलेले आहेत. शशिकांत शिंदे, ज्या प्रकारे शेतकऱ्यांची बोळवण आता खऱ्या अर्थाने हा शब्द वापरला तर योग्य होईल, इतकी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणं गरजेची आहे. म्हणजे मागच्या वेळेस देखील सरकारनं घाईमध्ये का होईना काहीतरी दिलं होतं, सरकारला थोडंफार तरी या सगळ्याचं गांभीर्य लक्षात होतं आणि त्याची मदत केली गेली होती. पण आता हे का होत नाहीये? कारण ज्या प्रकारे आपण बघतोय शेतकरी ओरडतोय मदत पाहिजे, गारपिटीने शेतकरी हैराण झालाय, दुष्काळाने आता अधिक हैराण होतोय, त्याच्या पुढे काही दुसरं वावच नाहीये. काय मी करणार आता? नाही, यामध्ये आपण जर बघितलं तर सरकार बदललं, पण सरकार बदलल्यानंतर सर्वसामान्य लोकांचं सरकार आलंय अशा प्रकारचं केंद्रात आणि राज्यात सुद्धा अशा प्रकारची परिस्थिती राहिलेली नाही आहे. आश्वासन आमाप दिली गेली. ज्यावेळेला मला वाटतं की आम्ही सरकारमध्ये होतो त्यावेळेला ज्यावेळेला गारपीट असेल, दुष्काळ पडला असेल, त्यावेळेला सरकारने केंद्रापासून राज्यापासून सर्वांनी, अगदी पवारसाहेबापासून मुख्यमंत्री वगैरे या सगळ्यांनी अगदी पैसे काढायला लागले तरी चालतील, परंतु शेतकरी कुठं नागवला गेला नाही पाहिजे यासाठी 7,500 कोटीच्या दरम्यान सुद्धा त्या ठिकाणी मदत केलेली आहे. मला अजून एक कळत नाही, आता सरकारचे कोण प्रतिनिधी तर समोर आहेत ते मला कळत नाही, परंतु आजही मला एक प्रश्न विचारत आहे की जे दुष्काळाचं पॅकेज जाहीर केलं गेलं, ते पॅकेज जाहीर केल्यानंतर ज्या अगदी देवेंद्र फडणवीस विदर्भातले आहेत आणि त्याच परिसरामध्ये दुर्दैवाने गारपीट आणि दुष्काळाची परिस्थिती झाली. मी मागच्या वेळेला विधिमंडळात आम्ही अजितदादांनी वगैरे आम्ही हा विषय मांडला, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की विशेषतः शासनाकडून प्रस्तावच गेला नाही. मग त्यांच्या कृषी मंत्र्यांनी असं सांगितलं की गारपीटचा आणि दुष्काळाचा एकत्रित प्रस्ताव आला नाही म्हणून एक तांत्रिक चूक काढली आणि त्यामुळे तो प्रस्तावच आपला नाकारला. म्हणजे इतकं दुर्दैवाने या सरकारला, एक तर सरकारला गांभीर्य नाही, ज्या पद्धतीने नेतृत्वाचा अभाव दिसतोय आणि ज्या पद्धतीने कोऑर्डिनेशन पाहिजे आणि एखाद्या विषयाचं गांभीर्य घेऊन त्याच्या मागे ते करण्याची धमक पाहिजे, ती नाही आहे. आणि दुर्दैवाने आज मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो, आता त्या दिवशी हमीभाव त्यांनी जाहीर केला कापसाचा 4,050 रुपये. आजचा हमीभाव तुम्ही बघा, सरकारी हमीभाव आज 3,850च्या दरम्यान गेलेला आहे. म्हणजे शासनाची जी भूमिका असते ती भूमिका सुद्धा त्यांना राबवण्याच्या बाबतीमधली भूमिका घेतली गेली नाही. आता तुम्हाला सांगतो त्या पॅकेजमध्ये म्हणजे किती अभ्यास असावा लागतो मला माहित नाही, परंतु सावकारी कर्ज माफ केलं म्हणून सांगितलं गेलं. आता सावकारी कर्ज कोणाचं माफ केलंय? जे सावकार रजिस्ट्रेशन किंवा जे नियमाने असणार त्यांच्याकडून सावकारी कर्ज. शेतकरी सामान्य हा असलेल्या रेकॉर्डवरच्या सावकाराकडून कधी कर्ज घेतोय का? मग ते बोलले नाही, खाजगी सावकारांचा पासून आम्ही माफ करण्याचा प्रयत्न करू. कुठल्या रेकॉर्डवरून? म्हणजे पैसे दान दिल्यागत करणार, अभ्यास नाही. त्यामुळे हे सगळं असं पोकळ सगळं चाललेलं आहे. आपल्यासोबत पूर्णपणाने पाशा पटेल आहेत, आपण तुम्ही जे प्रश्न उपस्थित केले त्यांना विचारूया. पाशा पटेल, ज्या प्रकारे आपण बघतोय की राज्यातले मंत्री केंद्राकडे वारंवार मागणी करतायत की शेतकऱ्यांना मदत पाहिजे, तुम्ही नुकसान भरपाईचे निधी पुरवा,
राधामोहन सिंग यांनी नुकतंच इथे मुंबईमध्ये बैठक घेतली, त्यात आश्वासन दिलं की लवकर मदत देऊ, अधिक मदत देऊ, पण ती मिळणार कधी? आमचा शेतकरी वाट बघतोय की याच्यातला पैन पै माझ्यापर्यंत पोहोचेल कसं आणि माझं नुकसान भरून कसं निघेल. मदतीच्या बाबतीत जर बोलायचं असेल तर माझ्या माहितीप्रमाणे आमच्या तालुक्यामध्ये, म्हणजे आता मी महाराष्ट्राचं बोलणार नाही, वेग बोलल्यासारखं होईल, परंतु आता स्पेसिफिक मदतीच्या बाबतीत जर बघायचं असेल तर दररोज ज्या ज्या जिल्ह्याच्या बँका आहेत, डीसीसी बँकाच्या शाखा, तिथं दररोज एका गावाला वाटप सुरू आहे. आता कमीत कमी रोज 8 ते 10 गावाला कमीत कमी वाटप सुरू आहे असं मी पाहिलेलं आहे. आता ही आलं नाही वगैरे जे म्हणणं आहे ते मला काही माहिती नाही, म्हणजे हे ह्यांना कोठून कळतंय ते. तुम्ही गावात राहणारा माणूस आहे आणि मी गावात राहणारा माणूस असल्यामुळे मला ज्या ज्या जिल्हा परिषदच्या सर्कलमध्ये गेलं तर तिथं बँकेच्या समोर रांगा आहेत आणि रोज एका गावाला मदत वाटप चालू आहे. ह्यांना कशी दिसत नाही मला माहिती नाही. पण पाशा पटेल, जी मदत तुम्ही म्हणताय मदत चालू आहे, सरकारनं 2000 कोटी रुपयाची मदत जाहीर केली असं सगळेच जण सरकारमध्ये असलेले म्हणतायत, पण ते पैसे सरकारनं स्वतःच्या गंगाजळीतले बाहेर काढले. केंद्र सरकारचा पैसा त्या गंगाजळीत दाखल झाला का जी मदत वाटप करण्याला? नाही, आता वाटप चालू आहे ना, लोकांना वाटप चालू आहे. आता ते नेमकं कुठल्या बायफर्केशन करण्यामध्ये काय इंटरेस्ट आहे? आता जर समजा मदत वाटप चालू आहे हे म्हणजे माझ्या कानाने, माझ्या डोळ्याने, कानाने ऐकले आणि डोळ्याने पाहिले. आता ते वाटप होत नाही म्हटल्यानंतर मला काही म्हणजे कुठल्या भागामध्ये मला माहिती नाही, नंबर 1. नंबर 2, ह्यांनी कापसाच्या संदर्भामध्ये जे सांगितलं, गेल्या 4 वर्षामध्ये कापसाची खरेदी आपल्या इकडं बंद होती. आत्ता जर हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले जर असते तर यावर्षी कापूसवाल्याची काही खैर नव्हती. आमच्या सरकारने पुढाकार घेऊन जवळपास 200 कापूस खरेदी केंद्र सुरू केलेले आहेत आणि आमचे सहकार मंत्री चंद्रकांत पाटलांनी म्हणजे चंद्रकांत पाटलांनी सगळ्या शेतकऱ्यांना सांगितलं की म्हणजे हमी भावापेक्षा कमी भावाने तुम्ही विकू नका. आम्ही 200 सेंटर सुरू केलेले आहेत, कम पडले तर आणखीन करता येईल. पण शशिकांत शिंदे हे जे म्हणतात कमी भावाने विकू नका असं मंत्री म्हणतात, मग 3800चा भाव कुठून मिळाला जर 4000 हमी भाव असेल? त्यांनी, पाशा पटेलांनी, शेतकऱ्यांचे ते नेते आहेत, त्यांनी अनेक वर्ष शेतकऱ्यांचं काम केलं आहे, भविष्यात पण ते काम करणार आहेत. माझं म्हणणं आहे की पाशा पटेलांनी वाटल्या ठीक आहे, सरकारचं समर्थन बघा, सरकार चुकलं तर सरकारच्या बाबतीमध्ये बोलणं तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांकडून आम्ही अपेक्षा करतो. आज भाव काय सरकारचा हमी भाव तेवढा तरी सांगावा. ठीक आहे, आता मागच्या वेळेला 4050 होता का 3000 होता का सरकारने त्या ठिकाणी केंद्र उघडली नव्हती. आता हे तुम्ही त्या मागचं काढण्याचा आत्ताचा जो दुष्काळ आणि अतिवृष्टीमध्ये किंवा गारपिटीमध्ये जो शेतकरी अडकलेला आहे, त्या परवाच्या दिवशी वीज दरवाढ केली तुम्ही. आता तुम्ही कृषी पंपाला त्या ठिकाणी सूट दिली म्हणून सांगता. कृषी पंपाचं जर आज बघितलं, पावसाळ्यामध्ये कृषी पंप कोणी वापरला, त्याची वीज बिल माफी झाली का? खाजगी सावकाराला तुम्ही 350 कोटी आता परवानधारक सावकारांची माफ करणार, खाजगी सावकारांचं ते दिले. जी आश्वासनं विधिमंडळामध्ये अगदी मुलांच्या शिक्षणापासून आता 2000 हेक्टरच्या खाली 1 गुंठा जरी असेल तरी तुम्ही त्याला 4500 रुपये दिले आणि 2 हेक्टरच्या वर खाली 1 गुंठा असेल तर त्याला 4500 तुम्ही दिले. आता 2000 हेक्टरच्या वरती जर 1 गुंठा जरी असेल त्याला सुद्धा तुम्ही 4500 दिले. कुठला निकष लावलेला आहे? माझं म्हणणं काय, एक तर तुमच्यासारख्या लोकांच्याकडून त्यांनी अभ्यास करून घ्यायला पाहिजे नव्हता की मदत जाहीर करताना किंवा त्या ठिकाणी निर्णय घेताना. तुम्ही म्हणताय दिले म्हणून. आज मला सांगा, मगाशी जो प्रश्न विचारला गेला, केंद्राकडून मदत आली का नाही, मग ती आली का नाही, त्याचं मी एक उत्तर दिलं होतं की राज्य सरकारकडून प्रस्ताव गेला नव्हता असं केंद्राचं म्हणणं आहे. त्याचं उत्तर आपण द्या की केंद्राकडून खरोखर ही मदत आपल्याला मिळाली किंवा मिळणार आहे, त्याची तुम्ही गॅरंटी सांगा की नाही ही मदत आली नाही. ही गोष्ट खरी आहे, पण आम्ही या ठिकाणी भविष्य काळामध्ये जी 7500 कोटी रुपये तुम्ही मागितलेले आहेत, 6500 कोटी ते केंद्राकडून येणार एवढी तरी तुम्ही खात्री देणार? काय म्हणाल पाशा पटेल? नाही, एक कसं आहे की हे पाहता की फक्त 3-4 महिने मध्ये सरकार आल्याची 3-4 महिने मध्ये सरकार आलेलं आहे. पाशाजी, मागच्या वेळेला ऐकून घ्या, मागच्या वेळेला पवार साहेब वगैरे असताना सगळ्यांनी केंद्र सरकारने ज्या ज्या वेळेला लागलं त्या वेळेला पैसे
लगेच दिलेले आहेत. 3 महिने आणि 6 महिने आता बोलून चालणार नाही. हे संकट काय सांगून आलं नव्हतं. शेतकरी काय तुमच्या 3 महिन्याच्या सरकारसाठी वाट बघणार का? आत्महत्या किती झाल्या? आता मागच्या महिन्यामध्ये 94 आत्महत्या झाल्या. नाही, एक मिनिट ऐकून घ्या. आत्महत्येचा संबंध सध्याच्या परिस्थितीशी नाही. मग हे मागच्या वेळेला तुम्ही गेल्या ज्यावेळेला सत्तेवर 65 नव्हता वर्षातल्या त्यावेळेला तुम्ही हाच आरोप चुकीच्या- करत होते. ऐका जरा, हे देवेंद्र मी फडणवीस बोलत होते की एक- आत्महत्या याच्यासाठी झाल्या. त्यांना उत्तर देऊ द्या एक नाही, मिनिट. ऐकून घ्या जरा बरं, एक ठीक आहे. एक मिनिट ऐकून घ्या. मी तुमचं जसं शांतपणे ऐकलो ठीक आहे, तसं तुम्ही माझं ऐका ना. मला माझे मुद्दे खोडा ना तुम्ही. मला शिक्षा द्या तुम्ही माझं चुकत असेल तर. मी माझ्या आयुष्यातली 35 वर्ष शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी घालवले. मान्य, मी नाटक मान्य. केलेलं नाही. मान्य. आणि मी तुम्हाला मी तुम्हाला हे सुद्धा सांगतो की ज्या दिवशी सरकारचं चुकेल त्या दिवशी चुकले मनाला सुद्धा मी मागे पुढे बघणार नाही. पहिला माणूस राहील महाराष्ट्रामध्ये की सरकारचा विरोध करायला. त्याची नका काळजी करू तुम्ही. का तर आमचा जन्म शेतकऱ्यासाठी लढाईसाठी झालेला मी आहे. पहिलं मगाशी तुम्हाला तेच माझ्यासारखा कार्यकर्ता सरकारला वेळ का देतो? का तर अजून 6 महिने तर होऊ द्या ना त्यांना. म्हणजे अहो, जर- पाशा जर पटेल समजा 6 पाशा पटेल महिन्यानंतर- पाशा पटेल जर- पाशा पटेल मी समजू शकतो की सरकारला तुम्ही वाव देताय कारण सरकार पक्षामध्ये तुम्ही असल्यामुळे तुम्हाला काही मर्यादा असतील, ठोस बोलता येणार नाही. पण शेतकऱ्याला किती मर्यादा घालून देणार हो? आज 1 ना 2 वारंवार त्याच्यावर संकट कोसळत आहेत. आत्ताही काही ठिकाणी अवकाळी पाऊस होतोय. शेतकऱ्यांनी 3 महिन्याची वाट बघायची का एका दिवसाची वाट बघायची, जे 1 दिवसात सगळं नुकसान त्याचं वर्षभराचं होऊन जात आहे? आता ऐका जरा. मी आता दिल्लीत आहे. हा, मी दिल्लीमध्ये कशाला आलोय? तर दिल्लीमध्ये आज आमच्या कृषी मंत्र्यांनी बैठक लावली होती. ऐकून घ्या बरं. की पीक विमा कशा पद्धतीनं केला पाहिजे. म्हणजे सगळ्या पिकाला विमा मिळाला पाहिजे, विम्याचं संरक्षण असलं पाहिजे आणि ते कुठल्या पद्धतीनं असायला पाहिजे यासाठी महाराष्ट्रातून फक्त मला एकट्याला बोलवलं होतं. आता ज्या पद्धतीनं दूरगामी धोरणं ठरवण्यासाठी माझं सरकार जे काम करू लागलेलं आहे, रात्री खाल्लं तूप आणि सकाळी बघा रूप, असं काही होणार नाही. आज आम्ही एका गोष्टीची चर्चा अशी केली, सरकारला असं सांगितलं की वर्षाला नैसर्गिक संकट येणार. कधी अतिवृष्टी झाली म्हणून पैसे द्यायचे, कधी गारपीट झाली म्हणून पैसे द्यायचे, कधी जोरात वारा सुटला म्हणून पैसे द्यायचे, कधी पाऊस कमी पडला म्हणून पैसे द्यायचे. ह्याच्यापेक्षा जर पीक विमा ही सिस्टीम जर ताकदीची केली तर हे पुन्हा शेतकऱ्याला म्हणजे त्याला मागायचा त्रास नको, ह्याला द्यायचा त्रास नको. काय अशा पद्धतीची काही परमनंट सिस्टीम तयार करता येते का? अशा पद्धतीचं आज कृषी भवन मध्ये चर्चा होती. पण आत्ताचं काय करायचं? म्हणजे मला एक आपण सगळं भविष्याचं बोलतोय, आत्ताचं काय करायचं? झालं त्याचं काय करायचं? अहो आत्ताची नुकसान भरपाई म्हणजे जी वाटप चालू आहे ती तर वाटप चालू आहे. आता तुम्हाला जर समजा मला थोडं चर्चेमध्ये यायला उशीर झाला की आताच्या गारपिटीच्या संदर्भामध्ये जर तुमचा विषय असेल तर मला ते काही मी ते ऐकलेलं नाही. मी काय सांगतोय की म्हणजे आपण या वर्षी जी शेतकऱ्यांना मदत मिळायला पाहिजे होती ती मदत म्हणजे ते 2 हेक्टर. हॅलो बोला हॅलो. पाशाबाईंचा आपला संपर्क तुटलेला, आपण परत त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. ब्रेकची वेळ झालेली आहे, ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर आता सरकारला सगळी कशी सारवासारव करावी लागते आहे, नेमकं सरकार याच्यातच कमी पडलं का, ज्याचा पाठपुरावा करायला पाहिजे होता. जो मुद्दा मगाशी शशिकांत शिंदेने उपस्थित केला की जो प्रस्ताव राज्य सरकारने दिला त्यात काही त्रुटी राहिल्यामुळं एनडीआरएफने तो प्रस्ताव पुन्हा राज्य शासनाकडे पाठवला की यात जे काही आवश्यक बदल आहेत ते करून परत पाठवा. यामध्येच सगळी शेतकऱ्यांची रसद अडून पडली आहे का? ब्रेक नंतर आपण चर्चा करू. ब्रेकनंतर स्वागत. आपल्यासोबत शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील आहेत कोल्हापूरहून. रघुनाथदादा, मगाचपासून ही सगळी चर्चा तुम्ही ऐकताय, पण काय नेमकं असं दिसतंय तुम्हाला की सरकार कुठे कमी पडतंय? पाठपुरावा करण्यामध्ये कमी पडतंय? सरकार केंद्राच्या पातळीवरती जाऊन आपलंच सरकार केंद्रात असताना देखील मदत आणू पाहत नाहीये, तिथली मदत खेचून आणू शकत नाहीये? काय होतंय नेमकं? काय चित्र दिसतंय तुम्हाला? राज्य आणि केंद्र सरकार हे एकाच पक्षाचं असलं तर बरं होईल असं म्हणणारे लोक आहेत हे सगळे. का राजकीय भूमिका म्हणून याच्यामध्ये पक्षीय अभिनिवेश ठेवून बोलण्यापेक्षा शेतकऱ्यांचा प्रश्न आणि दुष्काळ हा राष्ट्रीय प्रश्न समजून जर चर्चा झाल्या तर त्याच्यातून पुष्कळ चांगल्या गोष्टी बाहेर पडतील असं मला वाटतं. दुष्काळ हे सरकारचं पाप आहे
आणि सरकारने आता 65 वर्ष आज स्वातंत्र्य मिळून झाली आणि तरी सुद्धा शेतीला पाणी दिलं जात नाही आहे. दुष्काळी भागाला पाणी दिलं तर तिथले प्रश्न सुटतायत, दुष्काळ पडत नाही. दुसरा भाग असा आहे की शेतमालाच्या भावाबद्दल आज मी पाहिलं मगापासून 15-20 मिनिटं चर्चा चालल्या. कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता शेतमालाच्या भावाबद्दल बोलत नाही आहे. शेतकरी चळवळीमध्ये शेतमालाचे भाव उत्पादन खर्चावर मिळाले पाहिजेत आणि भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आता जाहीरनाम्यामध्ये दिलेलं होतं की आम्ही उत्पादन खर्चावर भाव देऊ, अधिक 50% नफा देऊ. आणि असं जर का पिकलेल्या मालाला भाव मिळाला असता तर ही परिस्थिती आज आमच्यावर आली नसती, मदत मागण्याची गरजही पडली नसती. परंतु या बाबतीमध्ये पूर्ण दुर्लक्ष करून केवळ उद्योगपतींना कापूस स्वस्त मिळाला पाहिजे, धान्य स्वस्त मिळालं पाहिजे, त्यांच्या मजुरांना स्वस्त खायला प्यायला मिळालं पाहिजे, त्यांना धुणी भांडी करायला मोलकरणी स्वस्त मिळालं पाहिजे, या हेतूने अत्यंत दुष्ट हेतूने दुष्काळी भागाला पाणी दिलं जात नाही, दुष्काळी प्रश्न सोडवले जात नाहीत. आणि हे सगळे ग्रामीण भागातले लोक उठून शहरात आले पाहिजे, झोपडपट्ट्यात राहिले पाहिजे आणि इथल्या उद्योगपतींना शहरातल्या मजूर स्वस्त मिळाले पाहिजेत, मोलकरणी स्वस्त मिळालं पाहिजे. या दुष्ट हेतून हे सगळं चाललेलं आहे. तेव्हा यासाठी सरकारने मदत करायची असेल त्याच्यापेक्षा आज करू नका, काही आणखी आत्महत्या होतील होऊ द्यात, पण एकदा का तुमच्या जाहीरनाम्याप्रमाणे उत्पादन खर्चावर आधारित शेतमालाचे भाव आणि त्याच्यावर 50% नफा हे जे तुम्ही जाहीर केलं ते तुम्ही दिलं तर सगळा प्रश्न सुटून जाणार आहे. जी आतापर्यंतची आमची अडचण आहे ते शेतमालाचा भावाचा प्रश्न आहे. आज इतकं पिकवलं की तुम्हाला 40 कोटी देशाची लोकसंख्या होती त्यावेळेला पुरेसं अन्नधान्य नव्हतं. आज देशाची लोकसंख्या 120 कोटी झाली. या शेतकऱ्यांनी पुरून उरेल एवढं आता अन्नधान्य तयार केलं. निर्यात करता येईल इतकं साखर असेल, दूध दुभता असेल, अंडी, मांस, मटण, धान्य सगळ्या गोष्टी पूर्ण तयार केल्या. परंतु त्याच्या नशिबाला मात्र एंड्रेनची बाटली किंवा फाशीचा दोर आलेला आहे. याच्याकडे हे राज्यकर्ते पक्षी अभिनिवेशाने चर्चा करतायत आणि या आत्महत्येच्या बद्दल बोलत नाहीत. मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त आत्महत्या व्हायला लागल्या. लातूरला गेल्या महिन्यामध्ये आम्ही निर्धार मेळावा घेतला तर त्याच्यामध्ये 43 एका महिन्यात 43 आत्महत्या, म्हणजे रोज. बरोबर रघुनाथराव, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की दुर्दैवी तासातच हे एक दुर्दैवी वास्तव आपल्या समोर आलेलं आहे. सरकार हे कधी स्वीकारणार हा खरा मुद्दा आहे. उन्हाळे सर, मला हाच मुद्दा पुढे विचारायचा आहे की सरकार कमी पडत आहे हे स्पष्टपणे दिसतंय. हे सरकारमध्ये बसून सत्ता चालवणाऱ्यांना कळत नाही आहे का की आपण ज्या शेतकऱ्यांच्या बाजूनी निवडणुकीमध्ये जोरदार आवाज उठवला आणि ही सगळी मतं आपल्याकडे घेतली खेचून, त्या शेतकऱ्यांचा विसर सरकारला पडलाय? पहिली गोष्ट अशी की या घोषणाबाद सरकारने सांगितलं की केंद्रात आमचं राज्य आलं, तसं राज्यात आलं तर निधीची अशी वाट तुम्हाला मोकळी होऊन जाईल, म्हणजे जणू काही मोठी पाईपलाईन लावली आणि फक्त तोटी सुरू करायची. मला वाटतं ही आशा देखील फोल ठरलेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की केंद्रामध्ये जे राज्याचं वजन असायला पाहिजे, एम्पॉवर्ड मिनिस्टर्समध्ये जे आपले आवाज असायला पाहिजे, तो आवाज काही दिसत नाही आणि त्याच्यामुळे देखील मला असं वाटतं ही घटना घडत आहे. केंद्र आणि राज्यांनी मला असं वाटतं मदत करण्यामध्ये राज्याचा काही फारसा दोष आहे असं माझ्या लक्षात येत नाही. केंद्राची जर खरंच मनापासून इच्छा असती तर हा मदतीचा ओघ केव्हा येऊ शकला असता, कारण 5 डिसेंबरपासून या गोष्टी सगळ्या चाललेल्या आहेत. महत्त्वाची गोष्ट अशी की सत्तेचा शिरपेच खोवल्यानंतर हे सरकारच, केंद्र सरकार हे पेचात सापडलेलं आहे. त्यांच्या पुढे प्रश्न असा आहे की एका बाजूला कल्याणकारी राज्याची भूमिका घ्यायची तर समाजवादी शिक्का बसतो आणि ते शिक्का घेतला तर ज्यांच्या माध्यमातून आपण उभे राहिलो ती शहरी झुकाव असलेली भांडवलदाराचं आपल्याला त्याला सोडता येत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुळातच निधीची कमतरता आहे आणि निधीची कमतरता असल्यामुळे काँग्रेसच्या धोरणापेक्षा वेगळं धोरणही स्वीकारता येत नाही. असं वेगळ्या विचित्र पेचामध्ये सापडलेलं आहे. आणि हे करत असताना नवीन धोरण, नवीन कर सवलती घ्याव्यात तर आपली सवंग लोकप्रियता मार खाते. मला असं वाटतं अशा विचित्र चक्रामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांची परिस्थिती झालेली दिसते. हॅलो, हा सर. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की पाशा पटेल आता ज्या तळमळीने बोलले की आता हे गारपीट पडली, वादळ आलं, दुष्काळ आला, किती वेळा मदत द्यायची, त्याच्यापेक्षा एक दूरगामी असं धोरण ठरवावं. पण मला असं लक्षात येतं की बहुधा या सरकारला अशा प्रकारचं दुष्काळाची मदत किंवा अशा प्रकारची मदत करण्याचं हे धोरण पहिल्यांदा पक्क झालेलं आहे. तेव्हा सरकारने एकदा जाहीर करून टाकावं की तुम्हाला कसल्याच प्रकारची मदत मिळणार नाही, शेतकरी उभा राहील, कसं तरी होईल. कारण काय झालंय की आता मानवी हक्क आयोगाने फटकारलाय चक्क 3731 आत्महत्या हे अपात्र ठरवल्या, म्हणजे पात्र पाशाबाईंना उत्तर द्यायचं याच्यावर. पाशाबाईंना उत्तर द्यायचं. बोला पाशाबाई.
मी काय म्हणतो ऐकून घ्या की मी ज्या सरळपणे उत्तर दिलेलं आहे ते सरळपणेच घ्यावं. बरोबर आहे का? मी काय सांगितलं की सरकार हे नकारणार नाही. अहो लोक, एक मिनिट ऐकून घ्या, जर समजा आम्ही चुकलो तर पुन्हा 5 वर्षांतर आम्ही सत्तेत राहू शकत नाही. आणि कोणी लोखंडाचं डोकं इथं लावून आलेलं नाही. ऐकलं का? ज्यानं चुकलं त्यानं घरी जाणार आहे. आपल्या देशातली लोकशाही किती प्रबळ हे आता सगळ्याला कळलेली आहे. त्याच्यामुळे असं इकडे डायव्हर्शन न करता मी काय सांगतो तेवढं ऐका. पहिली गोष्ट ऐकून घ्या की रघुनाथ पाटलांनी जे सांगितलं ते बाबा आतापर्यंत काय काय झालेलं आहे आणि ह्याच्या पुढे काय पाहिजे. उत्पादन खर्च आणि 50% नफा हे दिल्यानंतर या देशातल्या शेतकऱ्यांचं भलं होणार आहे. एक गोष्ट लक्ष, त्याच्या पुढे जाऊन मी सांगतो की उत्पादन खर्च कसा चुकीचा आहे हे आम्ही सरकारला सांगितलेलं आहे. आणि आता गेल्या 17 डिसेंबरला आता पहिल्यांदा आपल्याला चमत्कार वाटेल की गावात पैसा का आला नाही. अनस्किल्ड लेबर म्हणून अकुशल कामगार समजून शेतमालकाला आणि शेतमजुराला गेल्या 65 वर्षामध्ये पैसे मिळालेले आहेत. गावात पैसा कसा जाईल. तर आता पहिल्यांदा कुशल कामगार शेतकऱ्याला आणि मजुराला समजून ते म्हणजे एखाद्या चपराशी एवढी पगार तरी किमान त्याला मिळाली पाहिजे. मग शहर आणि ग्रामीण त्याच्यामध्ये थोडी तरी समानता येईल. अशा पद्धतीचे धोरणं ची अंमलबजावणी करायचं ठरलेलं आहे. 17 तारखेला आम्ही ह्याचा रिपोर्ट दिलेला आहे. भारत सरकारकडे हा रिपोर्ट गेलेला आहे. आज त्याच्या संदर्भामध्ये लगेच विम्याच्या बाबतीत केलेलं आहे आम्ही. म्हणजे हे म्हणजे पण पाशाभाई ऐका डायव्हर्शन पाशाभाई डायव्हर्शन चर्चेचं तुम्ही करताय. चर्चा मूळ मुद्द्यावर थोडंसं आणूया आपण. मी बोलतो यामध्ये माझा मुद्दा असा आहे की आता आपली आता आता चर्चा- मला ऐका, मला फक्त एक आपली- मिनिट बोलू देताय का. एक मिनिट बोलू देताय का. बोला बोला. मुद्द्यावर या एक पाशाभाई. मिनिट बोलू देताय का मला. एक जावंदे मिनिट. साहेब येतो मी तुमच्याकडे 1 मिनिटात येतो. एक गोष्ट सांगा की रघुनाथ पाटलांनी जे सांगितलं पाण्याच्या संदर्भामध्ये पहिल्यांदा राज्याच्या ऐका जरा राज्याच्या सरकारने जलयुक्त शिवाराची जी योजना आणली की वर्षाला 5,000 गावं एक मिनिट फक्त जावंदे ना याच्याबद्दल बोलायचं मी येतो तुमच्याकडे. जावंदे साहेब बोला, तुम्हाला काय वाटतं की जे मुद्दे आता पाशाभाई मांडतायत हे किती वास्तवाचे आहेत. शेतकरी बाजूलाच राहतोय, फक्त योजना समोर येत आहेत. आणि पाशाचं बरोबर आहे हो. पाशा हा नरेंद्र मोदींच्या आणि देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात बोलू शकणार नाही. पाशा जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा जे बोलत होते ते त्यांनी आठवावं. फक्त मला त्याला दोष द्यायचा नाहीये. मला असं वाटतंय की आपण चर्चा आज जी करतो आहे ते हे आसमानी संकट जे आलेलं आहे आणि त्याच्यासोबत सुलतानी संकट, बाजारात भाव नाही हे आहे. आणि या दोन्ही याच्यामध्ये शेतकऱ्याची जी कर्जबाजारीपणा वाढतो आहे त्या मुद्द्यावर आपण बोलतो आहे. आणि त्या दृष्टीने या सरकारने घेतलेले जे निर्णय आहेत ते राज्य सरकारचे आणि केंद्र सरकारचे, तर केंद्र सरकार राज्य सरकारकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीये, कोणती मदती द्यायला तयार नाहीये. सर्वे झाला, टीम येऊन गेली. अहो तुम्ही ॲडहॉक मदत तर करू शकता ना, पण मोदी सरकार ती ॲडहॉक मदत सुद्धा राज्य सरकारला जाहीर करत नाहीये. मी एक साधा प्रश्न विचारतो आहे की काँग्रेस ज्या पद्धतीने मदत जाहीर करत होती त्याच्यात भाजपच्या सरकारने कोणता बदल केला. पाशाने ते सांगावं ना की हेक्टरी मदत करण्यामध्ये बदल केला का, किंवा 2 हेक्टरच्या ऐवजी 4 हेक्टरची मदत जाहीर केली का. 2,000 कोटी रुपये राज्य सरकारनं आपल्या तिजोरीतनं दिले, पण केंद्र सरकार अजून पैसे द्यायला तयार नाहीये. केव्हा देणार आहे. पुढच्या वर्षी शेती कशी पेरायची या विवंचनेत शेतकरी आहे हो. अगदी खरंय. पोरांची फीस कशी भरायची, घरी आजारपण आलं त्याला औषध कसं द्यायचं, इतके सगळे प्रश्न आहेत हो. मला असं वाटतंय की 100% शेतीवर जगणारा जो आहे त्याला भारतीय जनता पार्टी पूर्णपणे विसरलेली आहे. काँग्रेसच्या राज्यात होणाऱ्या आत्महत्या हे खून आहे असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस परवा अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातल्या एका शेतकऱ्यांनी पत्र लिहून ठेवलं की कर्जबाजारीपणामुळे मी आत्महत्या केली. आता देवेंद्र फडणवीसचं सरकार हे मान्य करणार का की त्यांनी त्या शेतकऱ्याचा खून केलाय. म्हणून मुद्दा हा आहे. उत्पादन खर्चावर आपण चर्चा करूया. आपण
शेतकऱ्यांच्या लुटीवर चर्चा करूया, पण आज अस्मानी आणि सुलतानी संकटामुळे अगदी खरं आहे. हा जी मुद्दा शेतकऱ्याची सोडवण्यासाठी म्हणून- दानादान उडते आहे, त्याच्याबद्दल मला वाटतं ताबडतोब खरं आहे. केंद्र आणि मला break राज्याची घ्यायचा आहे. तिजोरी थोडक्यात तुमचं खोलली म्हणणं. पाहिजे. नाही यात आज तुम्ही चर्चा जी गेलेली आहे की गेल्या अनेक महिन्यापासून परवाच्या दिवशी आपण बघितलं तर खानदेश अमरावतीला सुद्धा 12-13 तारखेला अवकाळी पाऊस पडलेला आहे. तुम्ही चर्चा कशासाठी आणलेली आहे की तातडीने या चर्चे माध्यमातून का होईना पण राज्य सरकार केंद्र सरकारने त्यामध्ये निर्णय घ्यावा एवढ्यासाठी चर्चा आणली आहे. आम्ही काय करतोय उत्तर किंवा आता जे प्रश्न विचारतो आम्ही लॉंग रूटचे करतोय. माझं म्हणणं असं आहे की आजच्या घडीला तुम्ही प्रश्न विचारलेला आहे त्यामध्ये राज्य सरकारकडून जो प्रस्ताव गेला नव्हता तो दोन्ही प्रस्ताव एकत्र आला नाही, या तांत्रिक चुकीवर हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. आता केंद्राकडून एकही रुपयाची मदत मिळालेली नाही आहे, मिळेल का नाही शंका आहे. आता प्रस्ताव पाठवला पण मार्च मध्ये बजेट अधिवेशन असल्यामुळे ती गडबड असणार आहे, त्यामुळे या प्रस्तावाच्या बाबतीत फार गांभीर्याने घेतलं जाईल हे सांगता येत नाही. दुसरा मुद्दा असा आहे तिथं पवार साहेब कृषी मंत्री होते म्हणून तातडीने मगाशी सांगितल्याने ॲडव्हान्स मध्ये सुद्धा आपण या ठिकाणी लगेच तात्काळ मदत केली होती आणि नंतर प्रस्ताव आल्यानंतर त्याला मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला, केंद्र सरकारने घेतला. आता एक मुद्दा आहे की योजना किती ह्याच्या बाबतीमध्ये चर्चा केली, सभागृहामध्ये आश्वासनं दिली, आधी पीक पेरणीच्या असलेलं कर्ज पुनर्रचनेपासून सगळे केलं तरी सुद्धा सावकार किंवा कर्ज बँका वसुली करतात. हे सत्य परिस्थिती आपणच तुमच्या चॅनलवरून दाखवली आहे. आज प्रशासनाचा तिथे पकड आहे का नाही मला माहित नाही. मगाशी उत्तर सांगितलं कमीत कमी 650 शेतकऱ्यांच्या आत्महत्या आज रिजेक्ट केल्या म्हणजे अपात्र ठरवल्या. का तर त्याचा शवविच्छेदनाचा अहवाल आला नाही, त्यांनी कर्ज घेतलं का नाही याची माहिती मिळाली नाही. ही प्रशासनाची यातून पळवाट काढण्याची परिस्थिती आहे. आज सरकारकडून सामान्य शेतकऱ्याला हमी भावाच्या बरोबर या ठिकाणी खऱ्या अर्थाने आधाराची गरज आहे. आधार कधी मिळणार तुम्ही 6 महिन्यात सरकारचा स्टेबल झाल्यानंतर. आज पूर्णपणाने प्रशासनावर या सरकारचं पकड नाही आहे. सरकारला असलेल्या सर्वसामान्य जनतेची अजिबात त्या ठिकाणी आपुलकी म्हणून नाही हे आहे. सगळं म्हणून असं ते विस्कळीत- दुर्लक्ष आणि वजनच नाही हो. केंद्रामध्ये तुम्ही म्हणताय ना दिल्लीत नरेंद्र राज्यात देवेंद्र, ह्या दोघांनी एवढं जर सांगितलं एवढं वजन आपलं आहे. अगदी रोज मी बघतो टीव्हीवर अरबी समुद्रामध्ये शिवाजी महाराजांचं स्मारक मंजूर झालं, हे मंजूर केलं, ते मंजूर केलं, रोज आश्वासन आहे. पूर्तता किती झाली? आज माझं म्हणणं आहे पहिलं उदाहरण म्हणजे ह्या शेतकऱ्यांची पहिली पूर्तता करा. हे त्याला- सगळं त्याला बाजूला आपण- ठेवून त्याला- आपण त्याला केलं आपण खरं पाहिजे. सांभाळलं अजिबात करत नाही ही वस्तुस्थिती आणि शेतकऱ्यांना सुद्धा चूक कळली की आपण फार नाशिकला परवाच्या दिवशी सुद्धा पवार साहेब गेले होते त्यावेळेला काही शेतकऱ्यांनी होल्डिंग लावले, साहेब आमचं चुकलं. मी राजकीय विश्लेषण इथं करत नाही, वस्तुस्थिती असं आहे की आज जर तुम्हाला सत्ता मिळालेली आहे तर ती सर्वसामान्यांची आहे. सरकारला 4,500 कोटी आता खर्च करावे लागलेत. अजून जर सरकारला केंद्राने मदत दिली नाही तर परत या ठिकाणी मदत करावी लागेल. ती जी आश्वासनं दिली त्याची पूर्ततेसाठी या सगळ्याच गोष्टी 7,500 पाहिजे. कोटी रुपये पाहिजेत पण ते केंद्र सरकार देणार का? ज्याचा प्रस्ताव राज्य सरकारने दिला याची सगळी पूर्तता केंद्र सरकारकडनं होऊन शेतकऱ्याला ती मदत पोहोचणार का हा खरा मुद्दा आहे. ब्रेक घेऊ, ब्रेक नंतर परत भेटू. शेवटच्या भागात आलेलो आणि शेवटचा मुद्दा काही मिनिटं शेवटचे आहेत त्याच्यावर सगळ्या पाहुण्यांना थोडक्यात मला विचारायचं आहे की सरकार बदलून देखील शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडलेली आहे का? पाशा पटेल काय म्हणाल? सरकार बदललं, शेतकऱ्यांना आशा होती पण शेतकरी म्हणतो आमच्या पदरी निराशाच पडली. अगदी थोडक्यात. नाही अगदी थोडक्यात बोलायचं म्हणजे हे खरं आहे की यावर्षी सरकार बदललं आणि परिस्थिती अशी तयार झालेली आहे की शेतकऱ्याच्या अपेक्षेप्रमाणे आम्ही काही देऊ शकलो नाही. हे मान्य केलं पाहिजे. नंबर 1 त्याचं कारण असं आहे की या लोकांनी जे कर्ज करून ठेवले 3 वर्ष सरकार चाललं तरी ह्यांनी या गेल्या वर्षी जाता जाता जे कर्ज तयार करून ठेवलंय ते कर्ज फेडायला आणि त्यांच्या योजना राबवायला पुढच्या 3 पाशा पटेल साहेब आपल्याला ह्या शेतकऱ्यांसाठी कर्ज काढायला कोणी नाही म्हणणार नाही. आम्ही विरोधी पक्षात आहे, आम्ही याचं समर्थन करू. कर्ज काढल्याच्या नावाखाली आपण असं म्हणू नये. ज्या वेळेला या राज्यावर संकट आलं त्यावेळेला कर्ज काढलं तर त्याला काही अगदी नुकसान केलं असं होत नाहीये. शेतकऱ्यांसाठी मागच्या वेळेला सुद्धा अवकाळी दुष्काळीसाठी कर्ज काढलंय. आपण ह्याच्यासाठी काढा. आपण सांगताय म्हणजे विशेष काय माहितीये का, दुर्दैवाने सांगतो आपल्या मंत्र्यांच्या मध्ये एक वक्त्या का आहे का ते बघा. आज तुमचे एकनाथ खडसे बोलतात मी मायनॉरिटी मध्ये आहे. हा तुम्ही तुमच्या त्रुटी दुसऱ्यावर टाकू नका. आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो. मी इथं सांगतो तुम्हाला
की ह्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही कर्ज काढलेलं आहे असं दाखवा, आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो. पाशाभाई सुचवणार का सरकारला? नाही बरोबर आहे. आता ते जर मदत बाहेर राहून जर मदत करणार असतील तर त्यांचं स्वागत करू. आणि अधिवेशनातच आणि करतो, बजेटच्या मला एक अधिवेशनाला. गोष्ट- बाहेरचा काय संबंध येतोय? मी एक गोष्ट सांगतो की आमचे मुख्यमंत्री सेन्सिटिव्ह आहेत, ते कुठल्याही गोष्टीला कमी पडणार नाहीत. आता नवीन आहे हे 100% खरं आहे, पण आता नवीनपणामध्येच तुम्ही ज्या पद्धतीनं म्हणजे मागच्या 65 वर्षाच्या काळामध्ये काय काय झालं आणि आत्ता काय होऊ लागले, म्हणजे या सगळ्या गोष्टी बोलण्याच्या नाहीत. तुम्ही थोडा वेळ तरी या सरकारला संधी द्यावी असं मला मनापासून वाटतं. ठीक आहे. आणि जर समजा म्हणजे आता 5 वर्षासाठी तुम्ही निवडून दिलेलं आहे आणि त्याला लगेच 4 महिन्यामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही अपेक्षा करू लागले ते पूर्ण होतील असं मला शेतकऱ्यांनी वाटत नाही. आत्महत्या केल्यानंतर पाशाभाई मुख्यमंत्री बरेच दिवस गेले नव्हते. काल गोविंदराव पानसरेंकडे हल्ला झाला, तिथे पण गेले नाही. फार सेन्सिटिव्ह आहेत. आम्ही नवीन आहेत म्हणून आम्ही त्याला सहकार्य 100 दिवस केलेलं आहे. पण सरकार हे अनुभवावर आणि विचारावर पण चालतं, त्या पद्धतीने निर्णय घेतला पाहिजे. आपण असं म्हणा आता 6 महिने झाले, असं केंद्रामध्ये पण झालं. 100 दिवस झाले, 3 महिने झाले, जरा अजून जुनं होऊन द्या. काल नितीन गडकरी बोलले, अहो आत्ताच सरकार आलंय, 9 महिने झाले, 5 वर्ष आम्हाला काम करायचंय. आता असं जर म्हणत 5 वर्ष संपली तोपर्यंत 2000 शेतकरी अजून आत्महत्या करतील. शेवटी प्रमुख म्हणून जबाबदारी आपल्याला आली ना. निश्चितपणे रघुनाथ दादा काय म्हणाल तुम्ही थोडक्यात? मला एवढंच सांगायचं आहे की या देशामध्ये पहिली काँग्रेसची टीम होती, ती टाटा बिर्लाच्या सपोर्टवर काम करत होती आणि टाटा बिर्लाचे हस्तक म्हणून काँग्रेसवाले राबवत होते, सत्ता राबवत होते त्यांच्या भल्यासाठी. आज आलेली टीम ही अदानी अंबानी यांच्या हितासाठी काम करते. त्यांच्या सल्ल्याने हे सगळे अदानी अंबानीचं ऐकून काम चाललं असेल तर या देशामध्ये मग शेतकऱ्यांच्या बाजूचा कुणी पक्ष राहिलाय का नाही? आज काँग्रेसवाल्यांनी आणि भाजपवाल्यांनी 10च उद्योगपतींना 10 लाख कोटीचं कर्ज दिलं आणि हा संबंध देश त्यांच्यासाठी घाण टाकलेला आहे. आणि यासाठी तर शेतकऱ्यांना गारपिटीसाठी आणि याच्यासाठी एकतर भाव देत नाही, ते देत नाही आणि झालेल्या नुकसानीसाठी 10-5 हजार कोटी सुद्धा तुम्हाला उपलब्ध होत नाहीत. ही खरं म्हणजे शर्मेची बाब आहे. राजकीय पक्षांच्या बाबतीत हा शेतकऱ्यांचा सर्वांच्यावरचा विश्वास उडालेला आहे. शरद पवार फार चांगले होते तर मग त्यांचं सरकार का गेलं? त्या सरकारमध्ये शेतकरी आत्महत्या का करत होते? आज आलेलं सरकार जर पाशा पटेल म्हणत असतील आम्ही दुरुस्त करणार, तर तुम्ही जाहीर केलेल्या शेतमालाच्या भावात 1 रुपयाने सुद्धा वाढ केली नाही. कापसामध्ये 4000 पहिला काँग्रेसचं होतं, तुम्ही 4050 केले, पण बाकीच्या शेतमालाच्या भावामध्ये आता 3800 10 रुपयाची सुद्धा वाढ केली नाही. की जे काँग्रेसने जाहीर केले तेच भाव तुम्ही यावर्षी जाहीर केले. कसा दुष्काळ हटणार आहे? कसे शेतकरी वाचणार आहेत? शेतकरी वाचायचे असतील तर हाच कळीचा मुद्दा आहे रघुनाथ दादा, हाच कळीचा मुद्दा आहे की हे सगळं एकरावर दिली पाहिजे. ते काही 4 एकर आणि 2 एकरासाठी नाही, 50,000 रुपये एकरी हे अनुदान शेतकऱ्याला दिलं पाहिजे, मदत दिली पाहिजे. आता सरकार काय पावलं उचलतं ते बघितलं पाहिजे. रघुनाथ दादा हाच कळीचा मुद्दा आहे. विजय जावंदे साहेब काय सांगाल थोडक्यात की सरकार बदलून देखील शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे का? अरे हे स्पष्ट झालेलं आहे की नागनाथ गेले आणि सापनाथ सत्तेवर आलेले आहेत. काही फरक पडलेला नाही. 50,000 रुपये वगैरे नाही. मी तर सातत्याने ही मागणी करतो आहे की आम्हाला 10,000 रुपये हेक्टरी मदत द्या आणि 4 हेक्टर पर्यंत मदत द्या. आणि जे पाशा मगाशी सांगत होता की आम्ही इन्शुरन्सचं असं करू, इन्शुरन्सचं तसं करू, तर पुढच्या खरीपापासून एक चांगलं इन्शुरन्स जाहीर करा आणि पुढच्या हंगामात कापसाला 5,000 रुपये आणि सोयाबीनला 4,000 रुपये भाव मिळेल ही आत्ताच घोषणा करा ना. शेतकऱ्यांना आत्ता निराशेतनं आशेचा किरण दाखवा, शेतकरी उभा राहील. पण ते सुद्धा हे करायला तयार नाही आहे आणि नागनाथ गेला आणि सापनाथ राज्य करतो आहे. हे आमच्या नशिबातलं दुर्दैव आहे. मला असं वाटतं की याच्यावर सगळ्या राजकीय पक्षांनी गांभीर्याने विचार करावा. आज राष्ट्रवादीची सत्ता नाही म्हणून भाजपला शिव्या देण्यात अर्थ नाही, पण राष्ट्रवादीने सुद्धा शेतकऱ्यांच्या बाजूनी प्रामाणिकपणे उभं राहावं. फक्त साखर निर्यातीला सबसिडी, कापसात बंदी आहे ना, मग कापूस निर्यातीला सबसिडी शरद पवार का मागत नाहीत? कापसावर आयात कर का मागत नाहीत? असे खूप विषय उपस्थित करता येतील.
अस्मानी आणि सुलतानी संकटामुळे शेतकरी मरतो आहे. धोरण बदललं नाही तर तो मरत राहणार, याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. अगदी खरं आहे की धोरण बदलल्यानंतर शेतकऱ्याचं मरण हे पुढे असंच वाढत जाणार. पण सरकार हे सगळं थांबवण्यासाठी काय करणार ह्याचीच खरी उत्सुकता आणि याचीच खरं वाट सगळ्यांना बघायला लागणार आहे. शेवटी उन्हाळे सर काय म्हणाल की शेतकऱ्यांच्या पदरी ही पडणारी निराशा कमी कधी होईल आणि शेतकऱ्याला बरे दिवस कधी येतील? आज तुम्ही मराठवाड्यात पाहाल तर त्या ठिकाणी खेडी ओस पडलेली आहेत. खेड्यामध्ये फक्त वृद्ध माणसं, अपंग आणि काही लोक तिथं राहिलेली आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर स्थलांतर घडतंय. 574 आत्महत्या झालेल्या आहेत आणि ही विपन्नावस्था आसमानी आणि सुलतानी संकटामध्ये आहे. खरं पाहिलं तर राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला अशी परिस्थिती झालेली आहे. राजाने दिलं काय तर फक्त पंचनामा करण्याची प्रोसेस त्याच्यामध्ये त्यांनी सूट दिली, ढील दिली. याच्याशिवाय केंद्र सरकारची जी इच्छाशक्ती दिसायला पाहिजे होती की या सरकारसाठी काहीतरी मदत करायला पाहिजे, ती आतापर्यंत गेल्या 9 महिन्यामध्ये दिसली नाही. राज्य सरकारने त्याच्या गंगाजळीतून जी काही मदत केली ती केली, हे मान्य केलं पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे जे अशा पद्धतीने त्याला मुळात धोरणात्मक बदल आहे. मुख्यमंत्र्यांनी दावोस इथे एका उद्योगाला ताबडतोब जागीच मंजुरीचं पत्र दिलं. आज 14 पदरी रस्ता कसा करायचा पुण्याचा, मुंबईचा, याच्याबद्दल चर्चा चालू आहे. सगळे धोरणं ही शहरी आहेत. ग्रामीण भागाकडे जाणारं धोरण आहे. अशा प्रकारचं धोरण अजून तरी दिसलं नाही. फक्त पाट्यावरच्या बदलल्या गेलेल्या आहेत, फक्त वेगळी योजना त्या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत. पण मुळामध्ये धोरणात्मक बदल करण्याची सरकारने अजून इच्छा दाखवली दिसत नाही. आणि मला असं वाटतं की जसं पाशा पाटील म्हणतात त्याप्रमाणे लवकरात लवकर हा धोरणात्मक बदल झाला नाही तर लोकांच्या मनामध्ये जे एक नैराश्य आहे, हे नैराश्य अलीकडच्या काळात वाढेल. आणि आसमानी संकट आम्ही भोगलं, पण आता हे सुलतानी संकट आता लोकांच्या नशिबी आलंय असं म्हणायला हरकत नाही. अगदी खरं आहे की आसमानी सुलतानी संकट हे दोन्ही चालून शेतकऱ्यांपर्यंत येऊन पोहोचलेली आहेत. भविष्याच्या योजना आपण जरूर सगळ्या करू. जसं पाशा पाटील म्हणाले की भविष्यात काय काय करायचं, 5 वर्षात काय धोरणं राबवायची, योजना राबवायची, हे जरूर करू. पण आत्ता जे संकट दारात उभं आहे याच्यासाठी काय करणार, हे जर संवेदनशील सरकार आहे असं पाशा पाटील दावा करतायत, संवेदनशील मुख्यमंत्री आहेत असा दावा करतायत, तर ही संवेदना शेतकऱ्यांच्या प्रती कधी व्यक्त होणार आणि त्यांच्या पदरामध्ये जी मदतीचा उपाय आहे तो कधी पोहोचणार, हा खरा कळीचा मुद्दा आहे. याच्यावर जर गांभीर्याने विचार नाही केला तर ज्या शेतकऱ्यांपासून आपण रोज धान्य घेऊन जगतो तर आपलं जगणं पुढं कसं सुसह्य होईल याचा विचार करण्याची वेळ एक दिवस येईल. इथंच थांबू. काय